नमस्कार. आज आपण तिळाची चिक्की पाहणार आहोत. तीळ हे घरचे तीळ असल्यामुळे एकदम बारीक देशी तीळ आहेत. व्यवस्थित थोडं काळसर आहेत, पण देशी असल्यामुळे खूप चांगलं लागतं. टेस्ट देखील चांगली लागते. ते भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर दुसरीकडे आपण थोडंसं तूप घालून साखर किंवा गूळ घालून घ्यायचं आहे. पूर्ण वितळे तोपर्यंत हलवत राहायचं आहे. वितळल्यानंतर पूर्ण वितळलं असं समजलं, एक कणही न राहता कामा नये. पूर्णपणे वितळल्यानंतर एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आपण पाक बघायचं आहे. म्हणजे ते खट्ट दिशी पडलेला पाकाचा खट्ट दिशी आवाज यायला पाहिजे असापर्यंत पाक बघायचा आहे. आणि त्यामध्ये लगेच तीळ ओतून घ्यायचं आहे. आपल्याला तीळ जरी नीट वाटत नसलं तर थोडंसं तिळाचं कूट भरडा करून घ्या, म्हणजे तीळ व्यवस्थित अजून थोडं छान होईल. थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर मी ते अख्खे तीळ घातलेत आणि त्यामध्येच थोडंच तिळाचं कूट घातलेलं आहे, म्हणजे एकजीव होईल. नंतर एका ठिकाणी तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ते ओतून घ्यायचं आहे. किचन कट्ट्यावर लावू शकता, कोळपटावर लावू शकता. बेलण्याला देखील तेल लावून घ्यायचं आहे, कारण त्याच्यानंतर ते चिकटणार नाही. आणि एका वाटीला तेल लावून घ्यायचं आहे. मग ते आहे ते त्याचं काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे. थोडं तीळ हे जास्त घातल्यामुळं थोडं तुटत आहे. गरम असतानाच व्यवस्थित करून द्यायचं आहे आणि व्यवस्थित आकार देऊन द्यायचा आहे. नंतर